हॅलो. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलकावरती धावा पाहायला गेले तर 29 धावा ज्या धावफलकावरती 30 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स लॉस ऑफ द वन विकेट्स गॉन. एका बाजूला पाहायला मिळत आहेत राजवीर इलेव्हन यांच्या विरोधामध्ये सचिन भाऊ गवळी स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही टीम पाहिले गेले तर एक चांगले तगडे ताकदवान आहे. तुम्ही मुख्य कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर देखील पाहू शकता, युट्यूबवरती देखील पाहू शकता. या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक संभाजीदादा थेऊरकर असेल, श्रीनाथ नायडू असेल, त्यांच्या संपूर्ण बंधूंची टीम असेल, सर्वजण तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत या मुख्य स्क्रीनवरती. आणि आज खऱ्या अर्थाने cricklive.inचे असणारे अमितजी भुजबळ सर यांची पूर्ण टीम, रोहित असेल, चिनप्पा असेल. हो, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, पकडली आहे कॅच, आली आहे विकेट, फलंदाज बाद. हिमांशू नवीन बॅटर्स मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जरूर मैदानात मध्ये विचार केला तर हिमांशूने याआधी मॅच मध्ये षटकार मारून सामना जिंकवून दिला होता. तोच हिमांशू नॉन स्ट्राईक तर स्ट्राईक कोण आपण पाहतोय देवरोडचा हार्दिक पांड्या, हितेश नडार जो तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. मावळ भूषण म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं आनंद चौहान. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस चांगला फटका आहे, ताकदवान आहे, त्यामध्ये एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जात आहे. चेंडू हातामध्ये विसावतोय, त्यावरती पाहायला गेलं तर एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने पहा. आता मात्र हातामध्ये चेंडू नक्कीच विसावलाय. धावफलकावरती पाहिल्या मित्रांनो तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा ज्या नोंदवल्या गेल्यात 32 धावा ज्या धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळेस हेमांशूची बॅट तडपली आहे, बॉल गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हेमांशू इज मॅन आउट ऑफ द पार्क. षटकार, षटकार, षटकार. यावेळेस देखील सो ब्युटिफुल, सो इलिगेट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार, साधावा. स्कोर कार्डावरती आपण थोडीशी नजर टाकूया. धावफलकावरती 44 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेस आणखीन एक चेंडू मैदानी मध्ये आपण पाहतोय सुंदर प्रकारचा आहे, चांगल्या प्रकारचा चेंडू मैदानी मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. जरूर आणखीन एक चेंडू देव रोडच्या हार्दिक पांड्यासाठी डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आहे. 17 धावांवरती पाहिले गेले तर हितेश नडार आपले बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 17 धावा त्यांनी आतापर्यंत संघासाठी बनवल्यात. पुन्हा एकदा ओ श्रीकांतांचा चेंडू हितेश नडारची बॅट तडपली, बॉल सरळ रेल्वे ट्रॅक शेजारी, षटकार, 6 धावा. धावफलकावरती आपण पाहतो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सचिन भाऊ गवळी टीमची. 8व्या शतकीय खेळी पूर्ण होतीये. 50 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चेंडू त्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती श्रीकांत तयार आहेत. समोर हितेश नडार, आणखीन एक बॉल त्याला देखील पाठवलाय सरळ. हो हो हो, व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, फलंदाज बाद, विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानी मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. चांगल्या प्रकारचा झेल नक्कीच पाहायला मिळाला. हितेश माघारी आलाय. 3 गाण्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, डाय लगावण्याचा प्रयत्न होता, चेंडू केलाय सरळ अगदी सीमारेषेच्या पार, चौकार, 4 धावा. आयुष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर्स चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. यावेळेस आणखीन एक बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक संपला जातोय मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनवले गेल्यात 54 धावा. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. परंतु पाहायला गेलं, विचार केला तर अंपायरची थोडीशी चर्चा करूया आपण. ऋषी उर्फ गोट्या
सातत्यानं देवरोड मध्ये क्रिकेट खेळत असताना मी त्यांना पाहतो. असे ऋषी उर्फ गोटे आहेत. हो, यावेळेस वेगवान चेंडू, पावसाचा वेग वाढलाय परंतु गोलंदाजांनी करामत दाखवली आहे. लागोपाठचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. एक चेंडू वाईड आहे. वाईड. पहिला चेंडू पाहायला गेलं तर वाईट बॉल आहे, त्यानंतर डॉट चेंडू आलाय. हो, यावेळेस चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिथं मात्र जमिनीला समांतर फटका पाहतात. आकाश मणिकल चेंडू पर्यंत आला. एक सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न तारांबळ उडाली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डावरती नोंदवल्या गेल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील या डावातील 4 चेंडू अजूनही बाकी आहे. आयुष एका बाजूला लढतोय तर दुसऱ्या बाजूला आहे हिमांशू. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ईश्वर. हो, यावेळेचा स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. गती परिवर्तक टाकलेला बॉल नक्कीच पाहायला मिळालाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे. पावसाची सर आली आहे परंतु या पावसाच्या सरीनं अगदी या गोलंदाजाला साथ मिळाली आहे की काय, की फलंदाजास रोखलं गेलंय. हो, यावेळेस देखील पाहायला मिळालाय. बॅट फिरवली आहे गरकन आर पार सीमा पार. हा येईल A1 क्वालिटीचा. यावेळेस आणखीन एक बॉल पाहायला मिळाला. तिथे मात्र हो घाई करण्याचा प्रयत्न होता परंतु मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं महत्वाचं आहे. काय होणार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकेट जरूर आली, षटकार जरूर आला. 62 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ती घाई फक्त मला एक बॉल तरी भेटू दे ह्याची आहे. कारण मला या क्रिकेट पावसाळी क्रिकेटमध्ये एक चेंडू तरी खेळायचा आहे. मी क्रीज वरती जाऊन आदळलं तरी चालेल परंतु मला एक चेंडू खेळायचा आहे. संजय यांचे कोच म्हणून ज्यांची ओळख आहेत बदाने अर्थातच सुधाकर दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत. 62 धावा. शेवटचा चेंडू वेग तिथे पाहायला मिळेल परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावबाची संधी आणि तिथे मात्र क्रिकेट मधील आत्महत्या. फलंदाज बाद. इलेव्हन चॅलेंजर्स आणि भावेश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. यानंतर तुमची होणारी मॅच आहे याची तुम्ही नोंद घ्या. विठ्ठल तुमकर आणि धनराज तेलुगू. बिग फाईट, बिग मॅच. या चिरंजीव या. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक धाव संपला गेला. धावफलकावरती बनवल्या गेल्या 62 धावा. टार्गेट आहे 63 धाव संख्येचं. कोण चेस करणार, बॅटिंग की फिल्डिंग करणारी टीम इथे मात्र धावा रोखणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
62 झाले. 63 धाव्यांची गरज आहे. टॉस जिंकला गेलाय धनराज तेलुगू यांनी आणि डिसिजन घेतलाय बॉलिंग करण्याचा. आमंत्रित केलंय भावेश 11 टीमला प्रथमतः बॅटिंग साठी. या ठिकाणी एक नियम लागू होतोय. त्या मॅच साठी तो नियम लागू आहे. फक्त यानंतर होणारी मॅच जी होणार आहे त्यामध्ये जे गोलंदाज या आधीच्या मॅच मध्ये पहिले 2 गोलंदाज होते तेच गोलंदाज वापरले जातील. धनराज तेलगू आणि 40 हे 2 गोलंदाज होते आणि इकडनं विरोधी टीम कडनं शेवटकून म्हणजे पंडित आणि त्यांचा एक गोलंदाज. आणि 8 षटकांची मॅच होणार आहे याची तुम्ही नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजीकडे जाऊ आपण. गोलंदाजी करणारी टीम तुम्हाला करतो विनंती आग्राची थोडीशी घाई करा मित्रांनो. वेळ खूप होत चाललाय. आपल्याला आणखीन 3 मॅचेस खेळवायच्यात. चला बॅटिंग करणारी टीम. चला बॅटिंग करणारी टीम तुम्हाला करतो विनंती मैदानाच्या मध्ये लवकर चला. चला विनंती असेल बॅटिंग करणारी टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये चला. एका बाजूला पाहतोय अमित दादा तर दुसऱ्या बाजूला मला वाटतं बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहे बॅटर्स मवळ भूषण आडन चव्हाण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. दोन आघाडीचे ताकदवान खंबे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ताकदवान आहेत. बलाढ्य ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. टार्गेट आहे 63 धाव्यांचं. एका बाजूला अमित आहे. एका बाजूला मावळभूषण आनंद चव्हाण आहे. आनंद आनंद चोहीकडे देणार काय या मॅच मध्ये आनंद. काय होणार आनंदच्या बॅट मधनं. या आधीच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं एक षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद झाले. परंतु आनंद पुन्हा एकदा संधी आली आहे. संधीचं सोनं करावं लागणार आहे. होतीये सुरुवात. रेडी टू प्ले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. सुगण कुमार. पहिला बॉल सुगण यांचा समोर आहे. आनंद पहिला बॉल पुश केलाय. पुल केलाय आणि इथे देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आनंद आनंद चोहीकडे. आता गगनात देखील मावेणा झालाय टीमला कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सर होत असताना पाहायला मिळतील आपल्याला. हो बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा. आनंद चव्हाणचा क्लास बॅटिंग एंड झकास. चेंडू षटकार 6 धावा.
हो यावेळेस आणखीन एक बॉल. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. फटका. हो इथे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. हो यावेळेस आणखीन एक मोठा फटका. बॉल सरळ जाईल. आणखीन एक धूमधडका पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चरण षटकार. बॉल घेऊन या विनंती असेल ना. चेंडू घेऊन या. झाडापाशी चेंडू गेलेला आहे. विनंती असेल. इथून पुढे जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर तुम्ही चेंडू कंपल्सरी घेऊनच या. ही आयोजक कमिटीची विनंती आहे. अन्यथा जर चेंडू आपल्याकडे आता संपल्यातच जमा आहे आणि यापुढील होणारे सामने तुम्ही जर चेंडू घेऊन आले नाही तर जुन्या चेंडूवरती मॅचेस खेळवले जातील याची तुम्ही नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळणार आहे. परंतु इथे आनंद चव्हाणने जो काही आनंद दिलाय ना टीमला संघाला तो मात्र आनंद गगनात मावेना झालाय. लागोपाठ पाहायला गेलं तर तिसराही गेला होता. झेल मात्र हातामधनं निसटलाय. पकडो कॅचेस जितो मॅचेस. कॅचेस ऑन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. सुगण कुमार खरपोच समाचार घेतलाय. ओहो परत एकदा बॅट फुटला आले. पंच करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट वरती चेंडूला उचललाय. सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार साधावा. चोवीस धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस देखील बॅटची कडे घेऊन चेंडू बॅकवर क्षेत्रामध्ये निघालाय. गवतामध्ये अगदी अगदी तो स्टॉप झालाय. थांबला गेलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरचवलं जात आहे. धावफलकावरती धावा पाहायला मित्रांनो तर नोंदवल्या गेल्या तब्बल 25 धावा 25 रन्स. षट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर पहिलं संपलं गेलंय 6 चेंडू मध्ये 25 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती शब्बीर येत आहे. षटक क्रमांक 2 समोर आहे आनंद. हो यावेळेस देखील आनंदच्या बॅटमधनं सुंदर तडाखा. फक्त चेंडू मागे धावा. षटकार. फ्री टॉन. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडूवरती काय होणार. फ्री हिट. फ्री हिट कशा प्रकारे खेळला जाणार धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. विठ्ठल तुमकर साहेब आपण साजिद भाई तांबोळे यांच्याशी संपर्क साधा. ओहो सो ब्युटिफुल सो इलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार.
परत एकदा नो बॉल आणि त्यावरती लॉलीपॉप भेटलं. आनंद चव्हाण इथे मात्र आपण पाहतोय 37 रन 37 धावांवरती खेळत असताना. आणखीन एक षटकार आला तर आनंद सर 3 धावा संघाला भेट देऊन जासाल. फ्रीट ऑन. ओहो परत एकदा आणि हा फटका फसला परंतु चौकार मिळाला. एक धाव मिळाली आहे संघाला. धावफलकावरती बाद धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा 43 रन्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नवीन फलंदाज देवरोड परिसरामध्ये सातत्यानं ज्यांना खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळलं जगलं मयूर दांगट मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. सातत्यानं पाहिले गेले तर अष्टविनायक विजय क्रिकेट क्लब संघाचा संघनायक म्हणून ज्याला ओळखलं जातं. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनंत चव्हाण यांनी जी बॅटिंग केली ना नक्कीच सांगावं सुद्धा लागलं नाही. टाळ्या वाजवा म्हणून टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन बॅटर्स मयूर दांगटला यावेळेस संधीचं सोनं करावं लागणार आहे. विजयासाठी बनवायचे फक्त आणि फक्त. मयूर दांगट देखील आलाय आणि आल्या आल्या स्वतःला सिद्ध केलंय. बॉल सीमा पार धावा मिळाल्या 4 चौकार. पुन्हा एकदा मयूर दांगड सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस देखील बॅट वरती घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती धावफलक पाहिले गेले तर 47 आहे. स्कोर कार्डकडे पाहिले गेले तर इक्वेशन मैदानाच्या मध्ये शेवटचे 27 चेंडू 16 धावा. धनुराज तेलुगू साहेब तुम्ही सज्ज राहा. हो परत एकदा हवाई सफर हवाई यात्रा चेंडू सरळ जाऊन पोहोचलाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या अलीकडून पलीकडे. चौकार 4 धावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. इथं मात्र आपण पाहतो राजवीर 11 संघाची अर्धशतकीय खेळी पूर्ण होते. 51 धावा ज्या धावफलकावरती येत आहेत. हो परत एकदा हो तिथे देखील झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय. लाख मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला तर अतिरिक्त धावफलक पुढे सरकवलं जात आहे. 52 धावा ज्या धावफलकावरती येत आहेत. काहीसा कमीचा स्कोर आता मात्र बॅटिंग लेवल कडनं राहिलेला आहे. गोलंदाजी करायची असेल तर इथे मात्र शब्बीर यांनी विकेट देखील मिळवणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जरूर आलाय परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तारंबळ उडते. येतोय पुढे जातोय डोक्यावरनं. चौकार 4 धावा.
आपण पाहतो नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. छप्पन्न धावा ज्या धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात. 57 धावा ज्या धाव फलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज शिवम गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. ओहो, यावेळेस बॉल आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये, फेकून दिलाय मयूर दांगटने सरळ पार्किंगच्या लॉट मध्ये. चरण षटकार.